विलास रक्ते उर्फ बापू। एकेकाळी बापूंनी मराठी हिंदी चित्रपटात दणक्यात भूमिका साकारल्या। सामना चित्रपटाने तर त्यांना भरभरून कौतुक दिलं। सामनामध्ये निळू फुले साकारत असलेल्या हिंदूराव धोंडे पाटील यांच्या भावाची म्हणजेच सर्जेरावची भूमिका विलास रक्तेंनी साकारलेली होती। ती भूमिका त्यांनी इतकी चोख वटवली होती की थेट प्रसिद्धीच्या शिखरावरच पोहोचले होते। तिथून पुढे बापू रक्ते कुठेही असू देत त्यांना पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमायची म्हणजे जमायचीच। असाच एक किस्सा आहे बार्शीतला। तिथे एका थिएटरच्या समोर असलेल्या हॉटेलमध्ये बापू जेवायला बसलेले होते। तेवढ्यात विलास रक्ते आतमध्ये आहेत ही बातमी बाहेर वाऱ्यासारखी पोहोचली। बघता बघता लोकांनी त्यांना बघण्यासाठी गर्दी केली। ही गर्दी एवढी वाढली की पोलिसांना ती गर्दी पांगवण्यासाठी यावं लागलं। पोलीस त्या हॉटेलमध्ये आले। एक वेळ बाहेर चला, लोकांना भेटा, लोक निघून जातील आणि गर्दी कमी होईल अशी रक्तेंना विनंती केली। रक्ते सुद्धा लगेच बाहेर आले, लोकांना नमस्कार केला आणि मग लोक तिथून निघून गेले। एवढा रक्तेंचा चाहता वर्ग होता। पण बुलंद व्यक्तिमत्वाचा हाच कलावंत आज एकाकींनी उपेक्षेचं जीवन जगतोय। ना तरुणाईला त्यांच्यात रस आहे, ना शासनाला त्यांची दखल। पडत्या काळात त्यांच्याकडे उपचारासाठी सुद्धा पैसे नसल्याचं मध्यंतरी बातम्यांमध्ये आलं होतं। पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट, वाढलेली दाढी, केस मागे वळवलेले असं आत्ताचं रक्तेंचं रूप आहे। एकेकाळी यशाच्या शिखरावरती असलेल्या रक्तेंसोबत नेमकं काय घडलं की आज त्यांना इतकं उपेक्षेचं जगणं जगावं लागतंय, हेच आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। मंडळी, सांगलीच्या कमेरी सारख्या खेडेगावात एका जिरायतदार शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्मलेले विलास रक्ते यांना विद्यार्थी दशेपासूनच वाचनाची प्रचंड आवड। वाचन करताना त्यांना अण्णाभाऊ साठेंच्या कथा कादंबऱ्या आवडल्या। त्यांनी या पुस्तकांची अक्षरशः पारायण केली। पुढे गावातल्याच मुलांना एकत्रित केलं आणि एक छानसं नाटक बसवलं। ते नाटक लोकांना खूप जास्त आवडलं। आपलं काम लोकांना आवडतंय हे बघून बापू ते नाटक आसपासच्या गावातही घेऊन गेले। तिथे सुद्धा लोकांना ते नाटक आवडलं। लोकांमध्ये त्या नाटकाची लोकप्रियता वाढली। जाळीत पिकली करवंद, डोंगराचा राजा या नाटकाचे प्रयोग त्यांनी राज्यभर केले। तितक्यात रक्तेंची चित्रपट सृष्टीमध्ये एंट्री झाली। माणसाचं लक इतकं की सुरुवातीला उत्तमोत्तम चित्रपट त्यांच्या वाट्याला आले। दादा साळवी, राजशेखर, निळू फुले यांच्यासारखी खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांची चलती असताना बापू रक्ते मराठी पडद्यावरती अवतरले। आई आहे शेतात या चित्रपटापासून त्यांची कारकीर्द सुरू झालेली होती। बलदंड शरीर, खर्जातील आवाज आणि आवेशपूर्ण अभिनयाच्या बळावरती रक्तेंनी 70-80 ची दशकं गाजवली। त्या काळी मराठी चित्रपटसृष्टी फार पसरलेली नव्हती। अशातही एखाद्या नटाने स्वतःच्या बळावरती उभं राहायचं ही काय खायची गोष्ट नव्हती। पण याही परिस्थितीत विलास रक्ते नावाचा रांगडा कलाकार आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत भक्कम उभा राहिला। भालजी पेंढारकर, अनंत माने, दादा कोंडके, दत्ता माने, कमलाकर तोरणे अशा मातब्बर दिग्दर्शकांच्या चित्रपटात त्यांना वेगवेगळ्या भूमिका त्यांनी साकारलेल्या आहेत। पांडू हवलदार चित्रपटापासून दादांच्या चमूत रक्तेंनी दाखला घेतला। पुढे मग बोट लावील तिथं गुदगुल्या, राम राम गंगाराम, तुमचं आमचं जमलं या चित्रपटात त्यांनी धमालच उडवली। गनिमी कावा चित्रपटात तर थरारक तलवारबाजी करणारा अस्सल मोगल सुभेदार त्यांनी पडद्यावरती रंगवला। त्या काळी मराठी चित्रपटांचा चेहरा हा पूर्णपणे ग्रामीण असल्यामुळे रक्ते यांच्या भूमिकांचा बाज सुद्धा ग्रामीण ढंगाचा राहिला। फुकट चंबू, बाबूराव, चोरावरती मोर, गाव तयास चांगलं पण वेशीला टांगलं, निखारे, चांडाळ चौकटी, लक्ष्मी, सर्व साक्षी, तांबव्याचा विष्णू बाळा, अंगारकी अशा अनेक यशस्वी चित्रपटात रक्तेंनी प्रमुख खलनायकाची भूमिका केलेल्या आहेत। रक्तेंची चरित्र अभिनेता अशी इमेज असली तरी नायक म्हणून त्यांनी अन्याय आणि प्रतिकार या 2 चित्रपटात भूमिका केल्यात। अर्थात प्रतिकार चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शन रक्तेंनीच केलेलं होतं। 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रतिकारला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला। उन्मत्त पुढाऱ्यांना धडा शिकवणाऱ्या रणजितने सगळ्यांचंच लक्ष वेधलं। शरद तळवळकर, डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले, अलका कुबल असे दिग्गज कलाकार प्रतिकारमध्ये दिसलेले होते। पुढे 10 वर्षांनी रक्तेंनी प्रतिडावची निर्मिती केली। पुन्हा आघाडीच्या कलाकारांची फळी दिसली। पण चित्रपटाचं म्हणावं तेवढं कौतुक झालं नाही। सामाजिक आंदोलनं आणि क्रांती ह्या चित्रपटाची जातकुळी होती। अन्यायाचा प्रतिकार करणारा बंडखोर नायक रक्ते यांच्या मनात अगदी घर करून होता।
या वास्तवाची पार्श्वभूमी वेगळी होती। रक्टेंचे आजोबा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आमदार होते, तसेच पत्री सरकार आणि चले जाव आंदोलनामध्ये रक्टे कुटुंबाचा सक्रिय सहभाग होता। त्यामुळे देशभक्ती आणि लढवय्या वृत्तीची कुटुंबातील परंपरा रक्टेंनी रुपेरी पडद्यावरती आणली। बापू रक्टेंनी चित्रपटासाठी पार स्वतःला झोकून दिलं। चित्रपटात काहीतरी अफाट करायचंय हे त्यांचं स्वप्न होतं। चित्रपटाचा विषय निघताच तरुणाला सुद्धा लाजवेल असा उत्साह त्यांच्यामध्ये असायचा। पुढे रुपेरी दुनियेमध्ये रमलेले विलास रक्टे काही काळ आपल्या राजकारणात सुद्धा सक्रिय झालेले पाहायला मिळाले। घरात राजकीय परंपरा असल्यामुळे भरीव काम करण्याची सर्वांचीच इच्छा होती, पण रक्टेंचं मन मात्र काही भलतंच सांगत होतं। रक्टेंना राजकारणापेक्षा कला मोठी असल्याचं वाटत होतं। शेवटी त्यांनी मनाचा कौल खरा मानला आणि रुपेरी पडदा जवळ केला। चित्रपटात तर स्वतःला झोकून द्यायचं, पण तिकडे गावात राहताना राजकारण सुद्धा पिच्छा सोडत नव्हतं। त्या काळात रक्टे पंचायत समितीचे सदस्य म्हणून निवडून सुद्धा आलेले होते। त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कार्यकर्ते आणि नेते सुद्धा घडवलेले आहेत। शेतकऱ्यांचे प्रश्न धसास लावण्यासाठी प्रसंगी पाठपुरावा केला। कामेरीचा दुष्काळ हटावा या हेतूने कामेरी येडे निपणी पाणी योजनेसाठी प्रयत्न केले। 7000 एकरचा पाणी परवाना मिळावा म्हणून मुंबईला हेलपाटे घातले। तेव्हा गावातील लोकांनी बापूंच्या एका शब्दाखातर जमिनी आणि घरावरती कर्ज काढलं आणि सगळ्यांच्या एकजुटीने योजना पूर्ण झाली। आज या साऱ्यांच्या शिवारात पाणी खेळायला लागलेलं आहे। ज्या गावात 15 टन ऊस जात नव्हता तिथून आता हजारो टन ऊस जातोय। आज आणि त्या काळी रक्टेंची अभिनेते म्हणून ओळख असली तरी सुद्धा तरुणपणी गाजलेले पहिलवान होते ते। भारतात ज्यांचं नाव गाजत होतं ते सुप्रसिद्ध मल्ल हजरत पटेल यांचे भाचे गफूर पटेल, हिंदकेसरी मारुती माने, रुस्तमे हिंद हरिश्चंद्र मामा बिराजदार यांच्यासोबत रक्टे यांच्या कुस्त्या झालेल्या आहेत। केवळ अभिनयाच्या आवडीने त्यांनी कुस्ती सोडली, नाहीतर आज ते मोठे पैलवान झालेले असते। पुढे चित्रपटाविषयी बोलताना रक्टे सांगतात की हिकडच्या राजकारणापेक्षा चित्रपटातील राजकारण लय बेकार, ज्याचा त्यांना पावलोपावली फटका बसला। खेड्यातल्या तरुण कलाकारांना चित्रपट सृष्टीमध्ये कमी लेखलं जायचं। गावंढळ लोकांना सिनेमातलं काय कळतं असं वारंवार म्हटलं जायचं आणि याच लोकांना सडेतोड उत्तर देण्यासाठी स्वतःच प्रतिकार प्रतिडाव चित्रपट त्यांनी बनवले। कथा, पटकथा, संवादही स्वतः लिहिले। खर्चासाठी कर्ज काढलं। निळू फुले, श्रीराम लागू, अलका कुबल, निशिगंधा वाड यांच्यासारख्या कलाकारांना या चित्रपटात घेतलं। कमेरी सारख्या खेड्यातच या चित्रपटाचं शूटिंग केलं। रक्टेंनी या चित्रपटातून ग्रामीण भागातल्या माणसाकडे चित्रपट बनवण्याची गुणवत्ता असते हे दाखवून देण्याच्या ईर्षेतून हा चित्रपट केलेला आहे। एका जिरायत शेतकऱ्याच्या पोरानं चित्रपटातील प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात केलेलं स्वतः झळ सोसून कर्ज काढून केलेलं ते बंड होतं। गावातल्या प्रस्थापितांच्या विरोधात बंड करणारा रणजित, पुढाऱ्यांची दादागिरी, गोरगरिबांवरती होणारे अन्याय या सगळ्या गोष्टी प्रतिकारमध्ये आहेत। पुढे सामाजिक प्रश्न मांडणाऱ्या या चित्रपटाला राज्य सरकारकडून पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत। विशेष म्हणजे प्रतिकार पाहून तेव्हा अनेक गावांमध्ये तरुणांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवून प्रस्थापित पुढाऱ्यांना दणका सुद्धा दिलेला होता। एवढा त्याचा इम्पॅक्ट पडलेला होता। गावोगावी सत्तांतर झालेलं होतं। रणजितची ग्रामीण भागात प्रचंड क्रेज निर्माण झालेली होती। तेव्हा हा चित्रपट खेड्यात तर चालला, पण शहरात मात्र पडला। जे पैसे कर्ज काढून चित्रपटासाठी लावलेले होते ते सुद्धा त्या चित्रपटातून वसूल झाले नाही। शेवटी ते कर्जबाजारी झाले। त्यांनी ते कर्ज रस्त्याच्या कडेला असलेली त्यांची जमीन विकून फेडलं। एरवी आपण कलाकारांचं आयुष्य किती सुंदर आणि किती पॉश असलेलं पाहिलंय ना, पण विलास रक्टे हे याला अपवाद आहेत। आज त्यांची बायको आणि मुलं सुद्धा शेती करत आहेत। तेही अधूनमधून शेताकडे जातात। आजचं चित्र बघितलं तर रस्त्यावरून जात असताना समोरून येणारा तरुण त्यांच्याकडे बघूनही न बघितल्यासारखा करतो। त्याचं कारण म्हणजे त्यांनी विलास रक्टेंचं काम पाहिलेलंच नाहीये। ज्यांनी त्यांचं काम पाहिलंय ना त्यांच्यासाठी आपल्या जरबयुक्त आवाजाने पडदा व्यापणारा विलास रक्टे नावाचा प्रतिभा संपन्न कलाकार नेहमीच आठवणींच्या कप्प्यात राहिलाय। पण आज हेच रक्टे एकाकी नि उपेक्षेचं जीवन जगत आहेत। ना तरुणाईला त्यांच्यात रस आहे, ना शासनाला त्यांची दखल। मंडळी, तुम्ही बापू रक्टेंचे सिनेमे पाहिलेत का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या विषयसभरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।